मागील 22 दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील समाज कल्याण विभागासमोर उपोषण सुरू आहे। मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत अचानकपणे सिडको चौक येथे रस्ता रोको आंदोलन केले। यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे आतापर्यंत प्रशासनाने कुठलेही लक्ष दिले नसल्याने धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानकपणे सिडको चौक येथे रस्ता रोको आंदोलन केले। यामुळे अचानक रस्ता रोको आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती आणि रस्त्याच्या चारही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मात्र आमच्या समस्यांकडे सरकारने आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत विविध मागण्या ऐकून घेत आंदोलकांची समजूत घातल्यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला। यानंतर हे सर्व आंदोलक आपल्या उपोषणस्थळी पुन्हा परत गेले। संगीता चव्हाण या आयुक्त आहेत, आदिवासी आयुक्त, यांच्याकडे आमचे बोगस व्हॅलिडिटीचे 5 दाखले ते दाखले रद्द करण्यासाठी आमचं 21 दिवस इथे उपोषण सुरू आहे, परंतु त्यांनी दखल घेतली नाही। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत।